नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे गणपतीचे आगमन आणि यासाठी मग आम्ही जात आहोत गणपती आणायला। तर चला तर मग आमच्यासोबत या आणि बघा आम्ही कशा पद्धतीने गणपती घेत आहोत। तर इथं भरपूर सारे असे छान गणपती होते, पण स्पेशली आम्हाला बालगोपाल आवडलेला होता, तो आम्ही पहिलेच बुक केला होता, तर आज त्याला घेऊन येणार होतो। इथं नवीन विशेष म्हणजे काय की मला ह्यावर एक डायमंड वर्क करायचं होतं। पहिल्यापासूनच आमचं ठरलेलं होतं की ह्यावेळेस जो गणपती येईल त्यावर आपण घरीच डायमंड वर्क करूया, जेणेकरून आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही याच्यावर डेकोरेशन करू शकतो। म्हणून आम्ही छोटासा बालगोपालच निवडलेला होता। मी पहिल्यापासूनच ही वर्क करतच आले होते घरी, स्पेशली म्हणजे लग्नानंतर मला आता गणपती ह्यावेळेस असंच पाहिजे होता की ज्याच्यावर मी छानसं डायमंड डेकोरेशन करू शकेल, म्हणून मग आम्ही बालगोपाल सिलेक्ट केला। मग अशा पद्धतीने आम्ही घरात आगमन केलं आणि सुमित्रा होतं मग आनंदाने नाचायलाच लागले। सगळं आवरून घेतलं पटापट, मग मी आता डायमंड डेकोरेशन करायला बसले। आता यावर असं छान असं पूर्ण डायमंड डेकोरेशन करून घेणार आहोत आणि याचा पूर्ण फायनल लुक मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तोपर्यंत तुम्ही बघत राहा आणि चॅनलला तुम्ही मागच्या वेळेस मी एक ब्लॉग टाकलेला होता, त्याच्यावर तुम्ही खूप प्रेम दाखवलं, फॉलो केलं, लाईक्स केले, यासाठी खूप खूप धन्यवाद।